सरांना एक नवीन ब्रँड चालू करायचा होता, त्या संदर्भात त्यांनी बराच सारा अभ्यास केला आणि त्याच्यावरती आता पुढं आपल्याला कशा प्रकारे पाऊल उचलायचे, लोकेशन कुठं असेल किंवा आपल्याला तिथं काय काय मेन्यू ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे व्हेरिएशन ठेवता येईल, त्याचं प्राइसिंग कसं असेल, त्याची साईजेस कशा असतील, त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित चर्चा केली, त्यांना व्यवस्थित गाईड केलं, पॅकेजिंग कशा प्रकारे आपण करू शकतो, आउटलेटची एक स्टँडर्ड साईज आपल्याला काय असली पाहिजे. त्याचबरोबर जर बघायला गेलं तर याच्यामध्ये टोटॅलिटीमध्ये आपण किती मॅनपॉवर ठेवली पाहिजे, रेंट आपण किती अफोर्ड करू शकतो, त्या अगेन्स्ट मध्ये जर बघायला गेलं तर टोटल आपली सॅलरी किती जाईल, कशा प्रकारे त्या ब्रँडचं आपल्याला युनिकनेस क्रिएट करता येईल, वेगळं काय आपल्याला तिथं देता येईल जे बाकीचे ब्रँड देत नाहीये, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्यांना व्यवस्थित प्रकारे गाईड केलं. त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंग त्याचा बेनिफिट आपल्याला कशा प्रकारे होतो किंवा मेटा ऍडचा बेनिफिट कशा प्रकारे होतो हे आपण त्यांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आपण तिथून काय काय क्रिएट करू शकतो, कारण सेल्स आला तर सगळ्या गोष्टी शक्य आहे. सो वेगवेगळ्या प्रकारे सेल्स तिथं आपल्याला कशा प्रकारे आणता येईल आणि मॅनपॉवर हायरिंग कुठून करता येईल आणि सगळ्या गोष्टी कशा स्टँडर्डाइज SOPs व्यवस्थित क्रिएट करता येईल यामध्ये आपण त्यांना व्यवस्थित गाईड केला आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या, तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.